बकरी ईदच्या अनुषंगाने नमाजाच्या वेळी प्रत्येक ईदगाह येथे आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत। उपरोक्त सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी सर्वांनी सहकार्य करावे अशी सूचना शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक, गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही याची सक्त नोंद घ्यावी। गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले। बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 13 जून रोजी 11 वाजता पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर गाझी, मुस्लिम धर्मगुरू, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती। या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते। या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या मांडल्या। त्यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सदर कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीत उपस्थित लोकांचे स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचे निरसन केले। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते। कोणीही कायदा हातात घेऊ नये। कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा। शांतता समिती सदस्य व नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे। नियमांचे पालन करावे, योग्य बंदोबस्त नेमू असे सांगून बकरी ईद निमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले। या बैठकीत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, विभाग 2 अजय परमार, यशवंत गवारी, प्रांजली सोनवणे तसेच सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, मठपती महावितरण अधिकारी प्रदीप मोरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी विशाल येवले, सोलापूर महानगरपालिका पशुचिकित्सक भरत शिंदे तसेच सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते। फेक केसेस बद्दल सांगितलं होतं, म्हणजे जे गाडीत जानवर नव्हतं किंवा जे लीगल होतं त्यावर गुन्हे दाखल वगैरे 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 अशा काही होऊ देणार नाही। जे काही कारवाई आहे ते न्यूट्रल राहील। आणि आपल्याला पण माझा विनंती आहे, जे कंप्लेनंट येत आहेत, साहेब फलाना गाडीत गोवंश आहेत, आम्ही पकडलेला आहे, तुम्ही कारवाई करा म्हणून, तिथं आम्ही 100% गुन्हे दाखल करणार आहे। पण येताना जे तयारी आहे ना, ते आपल्याला पण कळलं पाहिजे। त्यांच्याकडे पूर्ण कायदा आहे बघा, या कलमात दिलेलं आहे, एका गाडीत एवढंच जानवर बसवण्याची परवानगी आहे, यांनी यापेक्षा 10 एक्स्ट्रा ठेवलेला आहे, त्यामुळे हे कलम लावा। जानवरांचं मेडिकल नाही केलेलं आहे, त्यामुळे हे कलम लावा। हे सर्व गोष्ट व्यवस्थित अभ्यास करून येत आहे, त्यामुळे दुसरी पर्याय नाही, 100% ट्रान्सपरंटली कलम लावावंच लागेल। तसंच जे जानवरांच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये इन्व्हॉल्व झालेले जे व्यावसायिक लोक जे आहे, आपलाही जरा अभ्यास पाहिजे ना। कायद्याने तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही कारवाई केलं असलं तर कोणी अजून गाडी अडवलं तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणार, सिंपल। कायद्याचा अभ्यास आपल्याला पण पाहिजे, जे कोणी या व्यवसायामध्ये आहेत त्यांनाही पाहिजे। जे कायद्यांनी जे परवा दिलेले आहेत त्या परवानगीनुसार त्यांनी आपण आपला व्यवसाय केला तर कोणी त्रास देणार नाही आणि आम्ही देणारे माणसाविरुद्ध आम्ही कारवाई करणार आहे। त्यानुसार आपणही जरा अभ्यास करा आणि आपलं जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांनाही जरा प्रोत्साहन द्या, तेही करेल। आणि जे इंटॉलरन्स जे आहे, कोणी येऊन नारा दिला ते इतकं लवकर तुम्ही रिॲक्ट करणे किंवा काही व्हायलेंट रिॲक्ट करणे आवश्यकता अजिबात नाहीये। कोणी आलं, काही नारा दिला, ठीक आहे, काय आपलं धर्म पूर्ण खतम होणार आहे का? एवढा एक शब्दात 2 नारे दिले ते संपणार आहे का? अजिबात नाही। ते त्यांना दुसरे काम नाहीये।
आम्ही पण त्यांना त्यांच्या समोर जाऊन आम्ही त्यांना प्रूव्हच करणार, आम्हाला पण काम नाही, आम्ही पण येतो लढतो रोडला येऊन म्हणून. सो ते आपण आपलं मॅच्युरिटी बाळगणे आमची जबाबदारी आहे. आणि विनाकारण आमच्या घरच्या पोरांना रस्त्यावर उतरून दगडफेक करून गुन्हेगारी मार्गामध्ये टाकण्याचे जे प्रवृत्ती करत आहेत त्यांना तुम्ही साथ देऊ नये. समजलं का? कोणी प्रवोक करत असलं तर त्यात बळी पडू नये तुम्ही. आपण सिंपल गाडी नंबर नोंद केला तेवढं खूप झालं तुमच्यासाठी. आम्हाला कळवा, माझा नंबर आहे, तुम्हाला थेट कळवा, काय कशा त्यांना मार्गात आणायचे आम्ही करू. विनाकारण कुठल्याही प्रकारच्या प्रोवोकेशनला तुम्ही बळी पडू नये. आपण जे कायद्यांनी परवानगी दिलेले आहेत त्यानुसार आपला व्यवसाय करा. आणि जे बकरीद पर्टिक्युलरली शासनाच्या जे काही अटी शक्ती आहे, नियम आहे, आपल्याला स्पष्टपणे कळवलेले आहे त्या आत आपण करा. आणि एक स्टेप पुढे जाऊन मी नेहमीच हेच सांगतो, माझ्या कुठल्याही प्रकारच्या सण उत्सव साजरा करण्याच्या प्रक्रियेमुळे इतरांना त्रास होऊ द्यायची नाही. ते आम्ही एक सेल्फ कंट्रोल ठेवणे आवश्यकता आहे. तशाच बकरीदला पण आता आपल्या मित्रांनी सांगताना सांगितलं, म्हणजे त्यांच्या भाषणात सांगितलं, शेजारी एक हिंदू बांधवांचं घर होतं त्यामुळे त्यांनी स्वतःहून ते साफ करून घेण्याचे प्रयत्न केले. तेच मानवता आहे, तेच सोलापूरकरांचा खरा कॅरेक्टर आहे. तसाच आम्ही अपेक्षा करतो. माझ्या या कृत्यामुळे विनाकारण त्यांना त्रास होऊ नये हे काळजी आपणही घ्यावे. आणि माझ्या शेजारीचे जे उत्सव साजरा करत आहेत त्यात मी सहभाग घेऊन आनंदाने त्यांचा उत्साह साजरा करण्याच्या जे प्रक्रिया आहेत त्यात मी सहभाग घेणार, अशा एक ॲम्बियन्स, असा एक एन्व्हायरमेंट क्रिएट करून देऊ. आणि आपल्या सर्वांना पोलीस विभागातर्फे, प्रशासनातर्फे बकरीद सणानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपलं सर्वांनी जे संयमी ठेवलं होतं ते पूर्ण इलेक्शन प्रक्रिया दरम्यान, त्यासाठी आपलं सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.